धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या ठाण्याच्या टेंभी नाका येथील नवरात्र उत्सव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलाय। नवसाला पावणारी व हक्केला धावणारी अशी ठाण्याच्या दुर्गेश्वरीची ख्याती असून या नवरात्र उत्सवात ठाण्याच्या दुर्गेश्वरीच्या दर्शनासाठी असंख्य भाविक येत असतात। या नवरात्र उत्सवानिमित्त श्री जय अंबे मां धर्मदाय विश्वस्त संस्थेच्या माध्यमातून विविध धार्मिक उपक्रमांचं आयोजन करण्यात येत असतं। यामध्ये भजन कीर्तन, देवीचे जागरण, गोंधळ या अशा आदी उपक्रमांचा समावेश असतो। दरवर्षीप्रमाणे यंदाही माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांचे स्वीय सहाय्यक संतोष ताटरे परिवाराकडून ठाण्याच्या दुर्गेश्वरीला 51 साड्या अर्पण करण्यात आल्या होत्या। या साड्यांचं वाटप ठाणे शहरात विविध सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांना करण्यात आलंय। यावेळी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, विभाग प्रमुख कमलेश चव्हाण, उपविभाग प्रमुख अनिल सोनावळे, संतोष ताटरे आदी यावेळी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते। नमस्कार। इथे उपस्थित आपले ठाणे शहर प्रमुख तसेच मंडळाचे सेक्रेटरी हेमंत पवार साहेब, त्याचप्रमाणे आपले माजी नगरसेवक आणि मंडळाचे उपसेक्रेटरी सुधीर कोकाटे साहेब। आज या ठिकाणी आपण 9 दिवस नवरात्रीचे कसे साजरे झाले आपण या ठिकाणी आपण सगळ्यांनी बघितलंच आहे। हा उत्सव एकदम आनंदात आणि उत्साहात साजरा झाला। या उत्सवामध्ये अनेक कार्यकर्ते, अनेक सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। त्यांची या मेहनत, आमच्या विभागातील सगळे पदाधिकारी त्याचप्रमाणे कार्यकर्ते यांच्या मेहनतीने हा उत्सव अत्यंत उत्साहात पार पडला। असंच सहकार्य सगळ्यांचं लाभू दे। आणि या उत्सवामध्ये ज्या ज्या महिलांनी या ठिकाणी काम केलं, म्हणजे उत्सवात देवीची सेवा केली, त्याचप्रमाणे आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या घरचे कोण नातेवाईक असतील, कोणी असतील, तसेच जे पदाधिकारी या ठिकाणी काम करत होते त्यांचा एक देवीची म्हणजे मान म्हणून आपण एक त्यांना संतोष ताटारे यांनी जो देवीचा प्रसाद ठेवला होता तो प्रसाद आपण सगळ्यांना देतोय।